नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. विकास कामाबाबत ॲडव्होकेट पंकज गोरे यांची सार्वजनिक बांधकाम विभागात बैठक संपन्न. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी कार्यकारी अधिकारी आर पाटील यांची भेट घेऊन श्री एकविरा देवी मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत माहिती घेतली. या झालेल्या बैठकीत मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिराचा तब्बल 3 कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात येत आहे. राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असून युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी हा निधी आणला आहे. या 3 कोटी रुपयाच्या निधीतून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, गाभारा यासह मंदिराकडे जाताना लागणारा स्वागत कमान याचे नूतनीकरण करून मंदिराचा परिसर अधिक सुशोभित करण्यात येत आहे. एकविरा देवी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणात्य पद्धतीने तयार करण्यात येत आहे. यामुळे मंदिराला नववैभव प्राप्त होत आहे. श्री एकविरा देवी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील भाविकांचे कुलस्वामिनी असून दरवर्षी यात्रोत्सव, नवरात्र उत्सव या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांची सोय व्हावी तसेच मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होऊन या ठिकाणी रोजगाराला चालना मिळावी या उद्देशाने ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून हा 3 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच मंदिराचा कायापालट करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून मंदिर परिसरातील विविध विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या विकास कामाबाबत आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अधिकारी आर पाटील यांच्या दालनात ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला श्री एकविरा देवी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, इंजिनियर रावसाहेब दुसानी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामाची तसेच लवकरात सुरू करण्यात येणाऱ्या पांझरा नदीच्या आरतीच्या पार्श्वभूमीवर परिसराची लवकरात लवकर पाहणी करून त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत सूचना देण्यात येतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर पाटील यांनी यावेळी बैठकीत घेतली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.